दुसरा अभिमान आपल्या मानदेशाचा आदरणीय महादेवजी जानकर साहेब आपण परभणीला गेला. 2 मिनिटं मी माहिती सांगतोय तुमच्याबद्दल. खरं तर आपला मानदेशाचा सुपुत्र परभणीला गेला आणि खऱ्या अर्थानं परभणीत लोकसभा लढला. पण आम्हाला अभिमान आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे आदरणीय महादेवजी जानकर साहेबांचा. आपला मानदेशाचा सुपुत्र परभणीला गेला आणि लोकसभेची निवडणूक जिंकला. आता माड्याचा गड जिंकण्यासाठी महादेव जानकर साहेब मानदेशात आलेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. अशा अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती आहे. शिवसेनेचे नेते जाधव साहेब आहेत, राष्ट्रवादीचे वाण तालुक्याचे सूर्यवंशी साहेब आहेत, प्राध्यापक बंडा गोडसे सर आहेत आणि खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी, खऱ्या अर्थानं खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर साहेब आहेत, उले साहेब आहेत. ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं माड्याचा गड जिंकण्यासाठी या मानदेशामध्ये आल्यात. आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या प्रचार सभेच्या निमित्तानं. यानंतर आपणा सर्वांना संबोधित करतायत आपल्या सर्वांचे लाडके नेते, या मानदेशाचा सुपुत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आदरणीय महादेवजी जानकर साहेब आणि उद्याचे होणारे खासदार. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज माढा मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, फुले पीठावर विराजमान असलेले या तालुक्याचे आमदार आदरणीय माझे मित्र जयकुमारजी गोरे, माजी आमदार येळगावकर साहेब, बंडाजी गोडसे, राष्ट्रवादीचे नेते सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे सर्व नेतागण आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ शेवते आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, आदरणीय या देशाचं नेतृत्व गडकरी साहेब येत आहेत. त्यांचं मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं, मानच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि गडकरी साहेबासारख्या युगपुरुषाचं, एका विकास पुरुषाचं आमच्या तालुक्याला पदस्पर्श होतंय, त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. बांधवांनो, गडकरी साहेब या राज्याचंच नव्हे तर देशाचं एक मुकुटमणी आहे. गडकरी साहेबाच्या नावानं आज आदरणीय या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, ज्यांनी या देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली, त्या आदरणीय नितीनजी गडकरी साहेब येत आहेत. मानदेशाची जोरदार टाळी आणि आवाज आला पाहिजे. एकदा जोरदार टाळी. धरू ट्रॅक. आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं शुभागमन होत आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. एकदा हात वरती, जोरदार टाळी या मानदेशाची आदरणीय गडकरी साहेबांसाठी. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आपण या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. या विराट अशा सभेच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि आपलं मनोगत व्यक्त करतायत आदरणीय महादेवजी जानकर साहेब. गडकरी साहेबांचं मी माझ्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वतीनं पहिलं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. या भारताचा विकास पुरुष मान तालुक्याला आज पदस्पर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करून हृदयातनं ऋणी मानतो. बांधवांनो, या देशाची इलेक्शन, देशाच्या हितासाठी इलेक्शन लोकशाहीचं चाललेलं आहे. या देशात, या राज्यामध्ये एनडीएचं सरकार बनण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाची अलायन्स झाली. मी प्रथमतः या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शहाजी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करीन की गडकरी साहेब, माझ्यासारख्या छोट्या पक्षाला देखील तुम्ही जागा देऊन परभणीचं खासदार करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी तुमचं त्रिवार अभिनंदन करीन. बांधवांनो, आज मी सातारा जिल्ह्यातला असला तरी परभणीतनं जिंकून येण्याची पोझिशन माझी झाली आहे. मी जिंकून येतो. या माझी आपल्याला विनंती आहे,
मोदीचं सरकारवर बसल्यानंतर आमचा भाग दुष्काळी आहे. गडकरी साहेब, इथं सिंचनाचा प्रश्न आहे. बहुतांशी आपलं सरकार आल्यानंतर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आमचा शेतकरी इथला चिवट आहे. माझ्या भागाच्या भूमीचं एक वैशिष्ट्य असं आहे गडकरी साहेब, की या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त IAS आणि IPS अधिकाऱ्याची खाण आहे. हा भाग जरी दुष्काळी असला तर आमची लोक आत्महत्या करत नाहीत, तर मात करून या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात. असा हा मान तालुका आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, सिंचनाचा प्रश्न बऱ्याच नेत्यांनी नाव घेतलं, पण पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ 88 तालुके असे आहेत की आजही तिथं पाणी प्यायची सोय नाही. आमच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री भरपूर झाले, पंतप्रधानाची स्वप्न बरेच लोकांनी पाहिली, पण आम्हाला गडकरी साहेब पाणी सुद्धा मिळालं नाही. आम्हाला मुंबईला जगावं जावं लागतं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये सरकार आपलं पाहिजे, राज्यामध्ये सरकार आपलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एक करावं लागेल, खासदार आपला पाहिजे, आमदार आपला पाहिजे. आम्ही त्या मित्र पक्षाच्या वतीने NDA मध्ये आहे. आणि हा जयाभाऊ सांगू इच्छितो, परभणीच्या विकासासाठी जसा पैसा आणणार आहे तसा माड्यासाठी सुद्धा पैसा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असो. बांधवांनो, माझंही गाव मान तालुक्यातच आहे. काल परभणीच्या सभेत मोदी साहेब आले. गोपीनाथ मुंडे नंतर मला मुलगा म्हणण्याचं स्वप्न कुणी केलं? गोपीनाथ मुंडेनं. आणि दुसरं माझी इज्जत वाढवली जयाभाऊ गडकरी साहेब, ते नरेंद्र मोदीनं वाढवली. काय म्हटले? माझा लहान भाव आहे. ज्यावेळेस मोठा भाव वडील काय देत नसाल तेव्हा लहान भावाकडे हिसकावून पैसे आणायची जिम्मेदारी करू. आणि आपल्या भागाचा सिंचनाचा प्रश्न, MIDCचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो. म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, इथून तुम्हाला कमळाचा माणूस विजय करावा लागेल, NDAचा माणूस खासदार करावा लागेल. ह्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. बांधवांनो, मला अपेक्षा आहे तुम्ही मंडळी साथ देचाल. आपण मंडळीने जर सरकार आणण्यासाठी मदत केली तर आपल्या भागात स्टार MIDC होईल, आपल्या भागात रोड चांगले होतील, आपल्या भागात रेल्वे चांगली होईल. एवढंच नाही तर एअरपोर्ट देखील आपलं तयार करण्यासाठी सोय करू. म्हणून तुम्हाला विकासावर, डेव्हलपमेंटवर मतदान द्यावं. मी कुणावर टीका करणार नाही, परंतु जे आपल्या विरोधी पार्टीचे लोक आहेत त्यांच्यात पंतप्रधानाचा मेळ नाही. अजून कुणाला पंतप्रधान करायचं कुणाला नाही. इथं सरकार बनलेलं आहे. म्हणून माझी विकासाच्या दृष्टीनं, विकासाला मतदान देण्यासाठी तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कमळ चिन्हाला मतदान करावं, हे आवाहन करण्यासाठी आलोय. बांधवांनो, स्वतः आम्ही उभा आहे, ह्या दृष्टीनं तुम्ही मतदान करचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सन्मान्य महादेवजी जानकर साहेब. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. आपला सन्मान या मानदेशाच्या वतीनं बुके देऊन या ठिकाणी सन्मान्य आमदार जयकुमारजी गोरेभाऊ या ठिकाणी करतायत. मी विनंती करणार आहे, आदरणीय भाऊंना मी विनंती करतो, या ठिकाणी बुके देऊन एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचा सन्मान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान तालुका आणि युवराजी सूर्यवंशी सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करतायत नितीनजी गडकरी साहेबांचा. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. धन्यवाद. आणि यानंतर आपला आपलं मनोगत व्यक्त करतायत आदरणीय दहिवडी मान तालुक्याच्या वतीनं, दहिवडी नगरपंचायतीच्या वतीनं सद्गुरू परमपूज्य गोंदावलेकर महाराजांची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचा. ही गोंदावलेकर महाराजांची भूमी आणि याच गोंदावलेकर महाराजांची मूर्ती देऊन गडकरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय युवराजी सूर्यवंशी या ठिकाणी गडकरी साहेबांचा सन्मान करतात. मी विनंती करणार आहे, आदरणीय युवराजी सूर्यवंशी यांना आपण सन्मान करावा. मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खटाव तालुका सन्मान्य प्राध्यापक बंडा गोडसे सर या ठिकाणी सन्मान करतायत नितीनजी गडकरी साहेबांचा. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत आपल्या सर्वांचा भूमिपुत्र, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्मान्य जयकुमार गोरेभाऊ बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी आपल्या लाडक्या जयाभाऊंसाठी.
काय ऊन लागतंय का? आज हवेची सोय केली आपल्या. आज हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले या देशाचे नेते, आणि ज्यांच्याकडे अख्खा देश नव्हे अख्खं जग एक विकास पुरुष म्हणून पाहतं, आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आज अख्ख्या भारतातलं रस्त्याचं जाळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं किंबहुना त्याहूनही उत्तम करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं, प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड संकल्पशक्ती असणारा हा नेता आज आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित आहे. याचा आम्हा सगळ्यांनाच मनापासूनचा अभिमान आहे. मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेब आपलं मान तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करतो. साहेब, आपल्याला ग्रामीण भागातला छोटा छोटा माणूस, सामान्य माणूस सुद्धा हा रस्ता कुणी केलाय तर हा गडकरी साहेबांनी केलाय. प्रचंड आपल्या कर्तृत्वावर प्रेम करणारी मंडळी गावागावामध्ये, भागाभागामध्ये, ग्रामीण भागामध्ये साहेब आहे. आणि आज अनेकांची इच्छा होती गडकरी साहेबांनी या ठिकाणी यावं. आज गडकरी साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय जानकर साहेब आपल्या मान तालुक्याचे सुपुत्र आहेत, आणि ज्यांनी आजपर्यंत सामाजिक काम करत असताना, या भागाचा विकास करत असताना कायम आपल्या या खडावमांच्या मातीची, पाण्याची तहान भागवण्यासाठी कायम संघर्ष करण्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं. या भागामध्ये काम करत असताना एक राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली, आणि एक याच भागातनं काम करत असताना आता आपला इथला सुपुत्र परभणीला गेला आणि परभणीत जाऊन लोकसभेची निवडणूक वाघासारखा लढला. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जेव्हा मोदीजी 2024ला पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा आमचा हा खटावमानचा सुपुत्र मोदीजींच्या सोबत लोकसभेमध्ये असेल याची खात्री या निमित्तानं आम्हाला. ते आमचे महादेवरावजी जानकर, विकासजी महात्मे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, पंडा गोडसे, भास्कर काका गुंडगे, आमचे बाबू सूर्यवंशी, या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांत जाधव, आमचे शिवसेनेचे शिवाजीराव शिंदे, अनेक लोक या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांची नावं घेणं वास्तविक पाहता आवश्यक आहे, पण आपल्या सगळ्यांची क्षमा मागेन. गडकरी साहेबांनी उठतानाच मला सांगितलंय की मला इथून 5 वाजता टेकऑफ घ्यायचंय आणि पुढे जाऊन पुढच्या सभेला जायचंय. त्यामुळं बाकी सगळ्यांची मी क्षमा या ठिकाणी मागेन. आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत करत असताना आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण तुम्ही लोकांनी आमच्या माड्याचं नाव अख्ख्या देशामध्ये नव्हे जगामध्ये करण्याचं काम केलंय. या देशातला, या राज्यातला सगळ्यात पत्रकारांचा आवडता मतदारसंघ कुठला असेल तो माढा मतदारसंघ आहे. आम्हाला वाटलं तर बारामतीवर तुमचं जास्तीचं प्रेम राहील, पण तुम्ही बारामती सोडून आमच्यावर जास्तीचं प्रेम करता याचा मला मनापासून आनंद आहे. कायम चर्चेमध्ये असणारा, लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक सुरुवात व्हायच्या अगोदरपासून ज्या सगळ्यांचं लक्ष या माढा मतदारसंघाकडे होतं, त्या माढा मतदारसंघातले आमचे सुजाण नागरिक बंधू, खटावमानचे बंधू आणि भगिनीनो, आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आणि अनेक दिवसापासून चर्चेत असलेला हा मतदारसंघ, याला कारण पण गडकरी साहेब तसंच आहे.
हा मतदारसंघ पूर्वीचा आदरणीय शरद पवार साहेबांचा मतदारसंघ आहे. 2009 साली शरद पवार साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या मतदारसंघाचंच नाही, या जिल्ह्यामध्ये कायम पवार साहेबांच्या विचारानं जिल्हा चालणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे कायम बघितलं जातं आणि या जिल्ह्याचा विचार कायम पवार साहेबांच्या सोबत राहिला असा पद्धतीचा इतिहास होता. आणि मी आपल्याला मनापासून सांगेन, एवढं कारण काय, एवढा हा मतदारसंघ चर्चेत असायचा कारण काय, तर 2009 साली खासदार झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या, या माढ्याच्या जनतेच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या की आता पवार साहेब आमचे खासदार झालेत, आमचे पाण्याचे प्रश्न सुटतील, आमच्या या भागातल्या आता अडचणी संपतील आणि पिढ्यानपिढ्याचा माढा मतदारसंघाला आणि खटावमानच्या मातीला दुष्काळी माती म्हणून जो कलंक लागलाय तो कलंक पुसण्याचं काम या निमित्तानं पवार साहेब करतील अशा पद्धतीच्या आमच्या भोळ्या भावड्या अपेक्षा या जनतेच्या होत्या. आणि त्या अपेक्षेतनं जनतेनं पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा खासदार म्हणून पवार साहेब 2009 साली गेले आणि 2009 साली पवार साहेब खासदार झाले. आम्हाला वाटलं आमची बारामती होईल, आम्हाला वाटलं आमच्या भागात पाणी येईल. पवार साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली सभेमध्ये मावळत्या सूर्याचं साक्षी म्हणून शपथ घेतली की या माढ्याचा विकास करू आणि माढ्यामध्ये आम्ही पाणी आणू. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, जसे पवार साहेब खासदार झाले तसे पवार साहेब या मतदारसंघाला विसरून गेले, या मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाला विसरून गेले, या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नाला विसरून गेले आणि आमची बारामती व्हायचा तर विशेष लावून आमचं बारा वाजवण्याचं काम पवार साहेबांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये झालं. आणि त्यानंतर जेव्हा 2009ची निवडणूक झाली आणि 2014ची वेळ आली, त्या 14च्या निवडणुकीमध्ये साहेब पुन्हा पवार साहेबांनी या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचा विचार करत असताना या मतदारसंघातनं पवार साहेब उमेदवार म्हणून फिरायला लागले आणि फिरायला लागल्यानंतरची परिस्थिती साहेब अशी झाली की मतदारसंघामध्ये जसे पवार साहेब फिरायला लागले तसे या मतदारसंघाचं वातावरण बदलायला लागलं आणि पवार साहेबांच्या विरोधात या मतदारसंघातनं एक लाट निर्माण झाली. माढा आणि पवार साहेबांना अशा पद्धतीची एक लाट तयार झाली साहेब आणि या लाटेतनं जाहीर केलेली उमेदवारी पवार साहेबांना मागं घ्यायला लागली. या मतदारसंघाची वस्तुस्थिती आहे आणि जी उमेदवारी इथून मागं घ्यायला लागली त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर या विभागातनं निवडून गेले आणि तेव्हापासून पवार साहेबांना लागलेलं शल्य आहे, पवार साहेबांना त्यापासून झालेल्या वेदना आहेत आणि त्या वेदना याचंच मुख्य कारण आहे की हा मतदारसंघ एवढा चर्चेमध्ये आहे. मोदीजींनी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पहिल्या निवडणूक झाल्यानंतरचे जे मोदीजींची मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये मोदीजींनी सांगितलं कि जो देश का नेता बनने जा रहे थे, जो प्रधानमंत्री बनने जा रहे थे, उनको उनकी कॉन्स्टिट्यूएंसी से उनकी खुद की उमेदवारी वापस लेनी पड़ी. हे वाक्य आदरणीय मोदीजींनी जे टीव्हीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं त्याचं दुःख पवार साहेबांना होतं आणि त्यातून या माढा मतदारसंघामध्ये आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण व्हायचं मुख्य कारण आहे. आणि मी या निमित्ताने एवढंच सांगेन, राष्ट्रवादीच्या आदरणीय पवार साहेबांच्या सगळ्याच लोकांना मी सांगेन, जर पवार साहेबांनी या भागाला पाणी दिलं असतं, ज्या जिल्ह्यानं ज्या लोकांनी पवार साहेबांच्यावर एवढं प्रेम केलं, कदाचित पुणे जिल्ह्यानं जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम या सातारा जिल्ह्याने पवार साहेबांच्यावर केलं. एक वेळ अशी होती, या जिल्ह्यात जेव्हा राष्ट्रवादीची नवीन स्थापना झाली तेव्हा या जिल्ह्यातले 11च्या 11 आमदार पवार साहेबांच्या विचाराचं निवडून देण्याचं काम या जिल्ह्यातल्या जनतेनं केलं होतं. पण हे सगळं होत असताना पवार साहेबांनी किंबहुना या राज्यकर्त्यांनी आमच्या या तालुक्याला, या भागाला, या जिल्ह्याला काय दिलं? मी कायम या जिल्ह्याला माझा प्रश्न आहे, कायम या भागातल्या जनतेला माझा प्रश्न आहे, पवार साहेबांना आपण एवढं प्रेम दिलं, राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असताना त्या जनतेवर, त्या नेत्यांचं आपण एवढं प्रेम केलं, याच्या मोबदल्यात आपल्याला मिळालं काय? याच्या मोबदल्यात आपल्याला मिळालं काय? या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी देऊ शकला नाही. याच ठिकाणी, याच जागेवर पवार साहेबांची सभा 4 दिवसापूर्वी साहेब झाली आणि जेव्हा पवार साहेबांची 4 दिवसापूर्वी सभा झाली तेव्हा या स्टेजवरनं
या जिल्ह्यासाठी काय करणार, या माढ्यासाठी काय करणार, किंबहुना मी माढ्यासाठी काय केलंय, मी खटाव मानवासाठी काय केलंय हे सांगण्याची हिंमत नाही झाली, दानत कुणाची नाही झाली. या ठिकाणी यायचं मोदीजींच्यावर टीका करायची, या ठिकाणी यायचं विद्यमान आमदारावर टीका करायची. ठीक आहे, मी आमदार या भागाचा आहे, 15 वर्षापासून या जनतेनं माझ्यावर प्रेम केलंय. आणि एका सामान्य कुटुंबातला, ज्याच्या कुटुंबाला पार्श्वभूमी नाही, ज्याच्या कुटुंबातला कोण आमदार खासदार नाही, एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला पवार साहेबाच्या मतदारसंघातनं साहेब 3 वेळा लोकांनी आमदार केलंय. आणि त्या जनतेच्या आशीर्वादाने मी काम करतोय. आणि जो शब्द दिला होता, जो शब्द लोकांना मी दिला होता, त्या शब्दाची पूर्ती प्राणपणाने करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गडकरी साहेब, या मतदारसंघामध्ये प्रचंड दुष्काळ असणारा हा मतदारसंघ, आणि या मतदारसंघामध्ये आमच्या तुळशी बारशीच्या लग्न असतंय. तुळशी बारशीच्या लग्नाला जरी आम्हाला ऊस लागतो, त्या पूजेला ऊस लागतो साहेब, त्या तुळशी बारशीच्या लग्नाला सुद्धा या तालुक्यात कधी ऊस मिळत नव्हता. जानेवारी महिना आला की जानेवारी महिन्यामध्ये या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती. आणि अशा मतदारसंघामध्ये ज्या गावाला 80% गावांना कनेक्टिव्हिटीच नव्हती, या मतदारसंघातनं साहेब मी उभा राहिलो आणि लोकांची सेवा केली. ज्या भागात ऊसाचं कांड नव्हतं, तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस नव्हता, गडकरी साहेब त्या मतदारसंघात 4 साखर कारखाने आज आहेत आणि 5व्या साखर कारखान्याचं काम चालू आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या दुष्काळात सुद्धा जवळजवळ 92 दिवस उरमोडीचं पाणी वाहत होतं साहेब. आणि या भागातनं लोकांचे विकास, शेतीच्या बाबतीत लोक आता प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास करताना आपण बघतोय. आणि या बाजूला उरमोडीचं पाणी येतंय, दुसऱ्या बाजूला जे कटापूरचं पाणी पोचलंय, त्याचे पूजन आंध्री धरणामध्ये झालं. ते येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 32 गावांना ते पाणी जातंय. त्याच वेळी आपण बघितलं असेल, टेंबूची योजना मंजूर झाली, 750 कोटीचं टेंडर झालं आणि आता फक्त भूमिपूजन करायचं बाकी आहे. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जेव्हा आपण जीए कटापूरचं पाणी या 32 गावांच्या शेतीला देतोय, त्याच दिवशी 48 गावांचं पाण्याच्या योजनेचं भूमिपूजन आपण करणार आहे. 750 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आणि त्याचं आता टेंडर कंप्लीट झालंय. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, जेव्हापासून या भागाचा आमदार म्हणून काम करतोय तेव्हापासून आता येणाऱ्या 1.5-2 वर्षाच्या कालखंडामध्ये माझा मतदारसंघ आता किमान 95% भाग हा शेती पाण्याखाली येईल आणि या भागातला शेतकरी ऊस लावेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी. म्हणून मला आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. बाकी इथं आले, सगळे चर्चा केली, माझ्या विकास कामाबद्दल एवढ्यासाठी बोललो कारण या ठिकाणी आल्यानंतर या लोकांनी माढ्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत असताना या जिल्ह्यावर बोलायला पाहिजे होतं, या पाणी प्रश्नावर बोलायला पाहिजे होतं, इथल्या प्रश्नासंदर्भात बोलायला पाहिजे होतं. पण ते कुठलीही चर्चा न करता व्यक्तिगत पातळीवरची टीका करायची, व्यक्तिगत पातळीवरची टीका करायची. इथं आलं की सांगायचं आता मोदीजींचं सरकार आलं की या देशाची घटना बदलेल, या देशाची घटना बदलेल, पण अशा पद्धतीची भीती निर्माण करायची, मोदीजींच्यावर टीका करायची आणि या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातली भूमिका न मांडता फक्त लोकांच्या मध्ये आग लावायचं काम करायचं, काढी टाकायची आणि लोकांची मतं घेण्याचं काम या भागातली मंडळी करतात. मला आपल्याला मनापासूनची विनंती करायची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक उद्या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे त्याची निवडणूक आहे. म्हणून मला आपल्याला विनंती आहे, हा देश कुणाच्या हाती सुरक्षित आहे, या देशाचं नेतृत्व काम करत असताना सामान्य माणसासाठी काम करतंय का नाही, आपल्यासाठी काम करतंय का नाही, हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं, या भागातल्या प्रत्येक पाणी योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले, या भागातल्या प्रत्येक सिंचनाच्या योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले. आणि या भागातलं जे रस्त्याचं जाळं उभं राहिलंय, या भागातलं जे रस्त्याचं जाळं उभं राहिलंय, ते सगळं रस्त्याचं जाळं आदरणीय गडकरी साहेबांच्यामुळे उभं राहिलंय, याचा आम्हाला मनापासूनचा अभिमान आहे. आणि गडकरी साहेब फक्त या पाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात नाही, आपलं आणि या मतदारसंघाचं खूप जुनं नातं आहे. जेव्हा आपलं सरकार होतं युतीचं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत, या भागातल्या सगळ्या योजना पवार साहेबांनी मंजूर केलेल्या नाहीत. या भागातल्या योजनेसंदर्भात पवार साहेबांनी कधी भूमिका घेतली नाही. त्यावेळच्या युती सरकारनं भूमिका घेतली आणि या भागातल्या जीए कटापूर असेल, उरमोडी असेल, आता या टेंबू असतील, या सगळ्या योजनांना मान्यता देण्याचं काम
त्यावेळच्या युती सरकारनं केलं आणि त्या सरकारचा घटक म्हणून आदरणीय गडकरी साहेब त्या सरकारमध्ये काम करत होते, याचा आपल्याला मनापासूनचा आनंद आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी आदरणीय रणजितदादा लोकसभेचे उमेदवार आहेत आणि रणजितदादा आपले उमेदवार झाल्यापासून इथल्या गडबडी आपण बघताय. रोज एक नवीन ट्विस्ट माझ्यात आल्याशिवाय टीव्ही चालतच नाही. माहिती नाही आज काय घडणार आहे, उद्या काय घडणार आहे, आज इकडं कोण जाणार आहे, उद्या तिकडं कोण जाणार आहे, याच्याबद्दल अजिबात कल्पना नाही. पण मी मनापासून सांगतो, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मोदीजींच्या आशीर्वादानं आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली याच मतदारसंघातनं रणजितदादांना माड्याचं खासदार म्हणून निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि मी तेवढ्याच जबाबदारीने सांगतोय, आताही अजिबात चिंता करू नका. सगळ्यांना माळशिरसची चिंता आहे, सगळ्यांना माळशिरसची चिंता आहे आणि सगळे विसरून गेलेत हा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसंघाचा असतो. कोण फलटणची चर्चा करत नाही, कोण खटावमानबद्दल बोलत नाही, कोण सांगोल्याबद्दल बोलत नाही, कोण करमाळा माड्याचं बोलत नाही. इथं बोलायचं फक्त माळशिरसमध्ये असं झालंय आता कसं होणार, माळशिरसमध्ये आता झालंय आता कसं होणार. पण माळशिरसचं मी सांगतो, जबाबदारीने आपल्याला सांगतोय, जयकुमार गोरे माळशिरसमध्ये जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधीही चुकलं नाही, याचे साक्षीदार आपण आहात. पत्रकार बंधूंनी पण नोंद घ्या. जेवढं माळशिरसचं लीड असेल, जेवढं माळशिरसचं लीड असेल तेवढं उतरायला दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात जाऊन देणार नाही. या मानखटावमधनं त्या माळशिरसचं लीड वजा करून दाखवेल, या पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतोय. कोण काय म्हणतंय सोडून द्या, कुणी कुठला आकडे मांडले मला माहिती नाही. मागच्या वेळी 1,06,000ची जी सूज आलेली आहे, सूज, आणि त्या सुजीतनं सगळं झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे परिस्थिती निर्माण झाली, मागच्या वेळी मदत केली, मागच्या वेळी कुणी काय केलं हा विषय सोडा, पण या प्रस्तावित मंडळींना मला सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांच्या दारात गेला, जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मोदीजींच्या दारात गेला, जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचा वापर केला आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाला देण्याची वेळ आली, अनेक लोक सांगतात मोहितेंच्यावर अन्याय झाला. काय अन्याय झाला हो? ज्यावेळी मोहिते भाजपमध्ये आले होते, ज्यावेळी मोहिते पाटील भाजपमध्ये आले होते, त्यांचे दोन्ही कारखाने बंद होते, त्यांची पतसंस्था मोडीत निघालेली होती, त्यांचा दूध संघ मोडीत निघालेला होता, राजकीय अस्तित्वाबद्दल चिंता निर्माण झाली होती. आज जेलमध्ये जातात का उद्या जेलमध्ये जातात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने विनंती केली नव्हती, मोहिते पाटील कुटुंबाने भारतीय जनता पक्षाकडे विनंती केली होती की आम्हाला पक्षामध्ये घ्या. आणि त्या मोहिते पाटीलच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षानं पक्षात घेतलं, त्यांच्या दोन्ही साखर कारखान्याला मदत केली, दोन्ही साखर कारखाने चालू केले, 130 कोटी एका कारखान्याला मदत केली, 170 कोटी एका कारखान्याला मदत केली आणि दोन्ही बंद पडलेले कारखाने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने चालू झाले. त्याच वेळी आपण बघतोय किमान एका कुटुंबावर जिल्हा बँकेचं 1300 कोटी रुपयाचं कर्ज आहे, 700 कोटी रुपयाची सुमित्रा बुडवून टाकली. या सगळ्यातून प्रोटेक्शन घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वापर त्या कुटुंबाने केला. आणि जेव्हा खासदारकीची निवडणूक आली त्यांनी मदत केली, आम्ही म्हणतो मदत केली, पण मदत करत असताना भारतीय जनता पक्षाने काही कमी केलं नाही. आणि जेव्हा कुटुंबाचा विषय आला तेव्हा याच कुटुंबाला बाकी सगळं देत असताना, कारखान्याला पैसे देत असताना याच कुटुंबाला विधान परिषदेचं आमदारकी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं. याच्याबद्दलही कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर तुम्हाला हेच सांगतो की आपण माळशिरसची चिंता बिलकुल करू नका. काल आमचा मित्र आला, आमच्याकडे परवा विमान मागितलं होतं, विमान मागून आम्हाला घेऊन नागपूरला गेले. आम्ही त्याला चलाच म्हणलं नव्हतं, आम्हाला फोन आला, म्हणला मला नागपूरला जायचंय, फडणवीस साहेबांना भेटायचंय, भारतीय जनता पक्षाला रणजितदादाला पाठिंबा द्यायचंय आणि आम्हाला स्वतःहून बोलवलं, स्वतःहून विमान घेतलं. मला म्हणजे खाजगी विमान मला पाहिजे, मला अजिबात अडचण नाही, खाजगी विमान देऊ. विमान गेल्यावर विमानतळावर पोचलो की मीडिया पोचली, म्हणलं मीडियाला निरोप कुणी दिला,
तर मीडियाला निवडणूक त्यांनीच दिला. पेपरमध्ये बातमी आणायची छापून, टीव्हीला बातमी छापून आणायची आणि आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची. हे कोणाकडून शिकायचं? तर वेळापूरच्या गड्याकडून शिकायचं. इथं आला आणि इथं आल्यावर म्हणला, अरे या आमदाराला पाडणार आहे का नाही तुम्ही? इथं म्हणे मी 4 महिने मुक्काम करणार आहे. मला काय कळनाच. एवढी मोठी अमाऊंट आली, एवढी मोठी अमाऊंट आली, त्याला वाटतंय मी देशाचाच नेता झालोय. देशात सगळ्यांच्यावर टीका, नरेंद्र मोदींच्यावर टीका, अजितदादांच्या टीका, फडणवीस साहेबांच्यावर टीका, जो दिसेल त्याच्यावर टीका करत सुटतोय. आणि मी तर खूप छोटा माणूस आहे. इथं येऊन माझ्या मतदारसंघात मलाही सांगितलं, आता या मतदारसंघाचा आमदार पाडण्यासाठी एक तर मला तिकीट द्या, नाहीतर पवार साहेबांना सांगितलं मला तिकीट द्या, नाहीतर मी 4 महिने मुक्काम करतो आणि इथं राहून आमदाराचा पराभव करतो. निवडणूक लोकसभेची आहे बाबा, तो विसरूनच गेलाय. इथं मोहिते पाटलाला मत द्या म्हणून सांगायचंच विसरून गेलाय. पहिल्या दिवशी पहिल्यांदा स्टेजवर गेले. तुम्हाला सांगतो, त्यांचं स्थान ज्या स्वाभिमानी धनगर समाजाच्या लोकांनी, सगळ्या समाजाच्या लोकांनी ते नेतृत्व उभं केलं आणि कायम मोहितेंच्या विरोधात ताकद दिली. पहिल्या दिवशी मोहितेंनी त्याची जागा दाखवली आणि पायात बसवायचं काम मोहितेंनी केलं होतं. आणि त्याचे साक्षीदार सगळी जनता आहे. त्या विषयावर मला जायचं नाही, पण मी एवढंच या ठिकाणी सांगेन, आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन, बाकी सगळं सोडून द्या. पण पवार साहेबांच्या बाबतीतली माझी भूमिका क्लिअर आहे की खटाव मानच्या बाबतीत त्यांनी कायम अन्याय केला, जिल्ह्याच्या बाबतीत कायम अन्याय केला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला उठून एकानं सांगा की पवार साहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी हे केलं आहे. त्या पवार साहेबांचा पक्ष या ठिकाणी उभा आहे आणि लोकांच्या मध्ये सिंपती निर्माण करायचं काम केलं जातं. पवार साहेबांचा अन्याय केला म्हणून सांगायचं काम केलं जातं. कुणावर अन्याय झाला याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. तुम्ही आमच्यासाठी 40-41 वर्षात काय केलं हे आम्हाला देणं घेणं आहे. म्हणून माझी विनंती आहे, अशा सहानुभूतीच्या भूलथापाला बळी पडू नका. रणजित दादा आपल्या घरचा माणूस आहे. गडकरी साहेब इथं आहेत. गडकरी साहेबांच्याकडे कायम, गडकरी साहेबांना न सांगता आम्ही गेलो. कायम साहेब आम्ही विनंती केली आणि मला अभिमान आहे साहेब, रणजित दादांनी मी ज्या ज्या रस्त्याचा प्रस्ताव आपल्याकडे दिला साहेब, ज्या ज्या रस्त्याचा, त्यातला एकही रस्ता गडकरी साहेबांनी नाकारला नाही. 100% रस्ते साहेब आपण दिले. आपण जो ग्रीन हायवेचा प्रोजेक्ट काढलाय पुणा बेंगलोर, साहेब माझ्याच मतदारसंघातनं जातो, तो प्रस्तावित आहे अजून, पण ह्या माझ्या मतदारसंघातनं जातो. सातारा पंढरपूर तुमचाच आहे साहेब. आणि साहेब साताऱ्यातनं निघालं ना की आमच्या पुसेसवळी मार्गे, विट्या मार्गे रस्ता जातो. साहेब रस्त्याची क्वालिटी बघितली ना, तोच रस्ता आपण सगळ्यात फास्ट केलेला रस्ता साहेब. त्या रस्त्याची क्वालिटी बघितली ना, कोणीतरी म्हणलं होतं हेमामालिनीच्या घालाचा विषय, इथं TV वाल्यांसाठी नाही सांगत, पण साहेब तो रस्ता बघितल्यावर त्या वाक्याची आठवण झाली. एवढा सुंदर रस्ता साहेब, एवढा सुंदर रस्ता, म्हणजे एवढे सुंदर रस्ते. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यांनी हात वर करा एकदा, सगळ्यांनी गडकरी साहेबांसाठी टाळ्या वाजवा एकदा. साहेब आमचा हा वारकरी समुदाय आहे. साहेब आमचा हा वारकरी समुदाय आहे. साहेब विठ्ठलाचा भक्त आमची माणसं आहेत आणि या विठ्ठलाच्या भक्तीनं हा भाग आमचा कायम विठ्ठलाच्या भक्तीत असतो. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी ज्ञानेश्वराची पालखी, संत तुकारामाची पालखी, ती पालखी मार्ग साहेब बारामतीतनं येत होता. पण त्या पालखी मार्गातनं अनेक वेळा लोकांनी विठ्ठलाची पूजा केली, पालखीमध्ये जाऊन पादुकाचं दर्शन घेतलं असेल. पण वारकऱ्यांच्या हाल अपेष्टा कधीही कुणी बघितल्या नाहीत. त्या वारकऱ्यांच्या हाल अपेष्टा बघण्याचं काम जर कुणी केलं असेल, माझ्या वारकरी बांधवांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आमच्या गडकरी साहेबांनी केलं. जो पालखी मार्ग भव्य उभा राहिला आहे तो गडकरी साहेबांनी उभा केलेला मार्ग आहे. आपण संत तुकारामाच्या पालखी मार्ग असेल, आमचा ज्ञानेश्वर माऊलीचा पालखीचा मार्ग असेल, हे सगळी कामं आपण केलेली आहेत. आणि तुम्हाला त्या विठ्ठलाची शपथ आहे, सांगा ज्या पालखी मार्गावरून जातो त्या पालखी मार्गाचं काम ज्या भारतीय जनता पक्षानं केलं, मत कुणाला देणार सांगा, ते मत कुणाला देणार सांगा. अरे बाबानो, या खटावमानमध्ये आलं पाणी ते भारतीय जनता पक्षाच्या आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या, मोदी साहेबांच्या मुळे आलं. मला सांगा, या भागामध्ये आम्ही हे कामं करत असताना आपण 40 वर्ष त्यांनी काय केलं नाही. त्यांच्या पाठीशी राहण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण आपलं मत आदरणीय रणजित दादांना द्या, ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. गडकरी साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो.
खूप विषय बोलण्यासारखा आहे, मराठा आरक्षणाचा विषय बोलण्यासारखा आहे, पण आज मी बोलणार नाही. गावोगावी येऊन सांगितलंय. पण मला विनंती माझी एवढीच आहे, गावागावात चर्चा होते मराठा आरक्षणाची. 41 वर्ष पवार साहेब स्वतः 4 वेळा मुख्यमंत्री किंवा पवार साहेबांनी केलेला मुख्यमंत्री 41 वर्ष या राज्यात काम करत होता. 41 वर्ष. माझा प्रश्न आहे, मराठा समाज बांधवांना माझा प्रश्न आहे, बाबांनो, या 41 वर्षात मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक विषय पवार साहेबांनी काढला, एकदा विषय पवार साहेबांनी काढला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका पवार साहेबांनी घेतलेली एक भूमिका मला दाखवा. 40 वर्षाच्या पवार साहेबांच्या इतिहासात भाषण, त्यांची युट्यूबवरनं सगळी भाषणं काढा, एका भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं मला दाखवा. एकदा मराठा समाजासाठी केलेली एखादी योजना मला दाखवा. अरे ज्या भारतीय जनता पक्षानं, ज्या फडणवीस साहेबांनी 2019 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण पवार साहेबांचं सरकार आल्यावर गेलं. कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही बघताय, आता 2024ला पुन्हा मराठा समाजाचं आरक्षण दिलं. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना फडणवीस साहेबांनी केली. EWSC विद्यार्थ्यांची सवलत फडणवीस साहेबांनी आणली. आता तुम्ही बघताय, सारथीची स्थापना फडणवीस साहेबांच्या सरकारनं केली. मराठा समाजासाठी जेवढे निर्णय झाले, दोन्ही वेळचे आरक्षणाचे, कुणबीच्या सर्टिफिकेटचे, सगळे निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतले, शिंदे साहेबांनी घेतले, त्यांच्या सरकारनं घेतलं. पवार साहेबांनी काहीच केलं नाही. आणि ज्यांनी काहीच केलं नाही ती लोक सांगतात मराठा समाजावर बोलतात. मला सांगायचं आहे, त्यांना मराठा समाजाबद्दल बोलायचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला रायगडावर 55 वर्षात कधी गेले नाहीत. 55 वर्षांनी गेले आणि ते गेले अंबारीत बसून गेले, पण छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही. झालं नाही. छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही तर ते तुतारी पुजायला गेले, छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नव्हते. म्हणून माझी विनंती आहे, त्या भूलतापाला बळी पडू नका आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, भारतीय जनता पक्ष असेल, मोदींच्या पाठीशी उभं राहावा आणि कमळाला मत द्या. साहेब, उशीर झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धनगर समाजाच्या वतीनं काठी आणि घोंगडं देऊन आदरणीय गडकरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गणेशजी बिळकुंदे आणि विजयजी गलांडे या ठिकाणी घोंगडं देऊन या ठिकाणी सन्मान करतात नितीनजी गडकरी साहेबांचा. आणि यानंतर मित्रांनो, धनगर समाजाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारं घोंगडं अनेकांनी नाकारलं, ते मोदी साहेबांनी खांद्यावरती घेतलं. आता गडकरी साहेब आपल्या खांद्यावरती घेत आहेत. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय गडकरी साहेबांसाठी. धन्यवाद. आणि यानंतर आपण सर्वांशी बोलतायत आपल्या या राज्याचे आणि या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळी आदरणीय गडकरी साहेबांसाठी. मंचावर उपस्थित माझे मित्र आदरणीय महादेवराव जानकर, आपल्या भागातील लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार विकास महात्मे, मान्य दिलीप येळगावकरजी, चंद्रकांत जाधव, भास्करराव गुणगे, युवराज सूर्यवंशी, बंडा गोडसे, शिवाजीराव शिंदे, सोमनाथ भोसले, गणेशजी सत्रे, उपस्थित सगळे मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि बहिणींना, मी आत्ता लातूर जिल्ह्यामध्ये होतो आणि मला आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेवटच्या सभेला जायचं आहे. सूर्यास्त होण्याच्या आधी हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे आणि म्हणून मला जाण्याकरता थोडीशी घाई आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने निंबाळकरांचं किंवा मोहितेंच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. मी या भागामध्ये कमी आलो, पण या भागामध्ये अनेक कामं करण्याची संधी मला मिळाली. मी अनेक रोड बांधले,
अनेक पूल बांधली, अनेक टनेल निर्माण केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाकरता ही सगळी धरणं पूर्ण करण्याकरता मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा याकरता निधी पण त्यावेळी देण्याची संधी मला मिळाली. आता मी जेव्हा येत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मला आपल्या भागातली समस्या लक्षात आली. एका शब्दात जर सांगायचं असेल तर आपल्या सगळ्यांची समस्या आहे पाणी. आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणीची परिस्थिती आणि ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणीची परिस्थिती खूप वेगळी आहे. मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना एकदा सातारावरून सोलापूरकडे गेलो होतो. त्यावेळी रस्त्यामध्ये असताना माझ्याबरोबर PWDचे चीफ इंजिनियर बसले होते. त्यावेळी प्रत्येक गावातून जात असताना मी सांगितलं या गावात पाणी पोहोचलं तर म्हणले साहेब पाणी आहे इकडे. नंतर मी सांगायचो या गावात पाणी नाही आहे, म्हणे नाही आहे. जेव्हा मी सोलापूरला गेलो तेव्हा मला चीफ इंजिनियरनी प्रश्न विचारला, साहेब एक प्रश्न विचारू का, तुमच्या हे लक्षात कसं आलं. म्हणलं ज्या गावात चांगले हॉटेल चालत होते, गर्दी दुकानात होती, व्यापार चांगला होता, ज्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता होती त्या भागामध्ये पाणी पोहोचलं होतं आणि ज्या भागामध्ये पाणी पोहोचलं नाही त्या ठिकाणी पाणठेल्यावरही कोणी नव्हतं. आणि तुमच्या सगळ्यांची मागणी आहे पाण्याची. तर मी जे ऐकतो त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवा. मी काही जातीपातीचं राजकारण करत नाही, मला काही याच्यातलं फारसं माहिती नाही, मी ते पाळत पण नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकांना सांगितलं की मी नागपूरचा आहे, जनता माझी आहे आणि मी जनतेचा आहे. मी जात पात पंथ धर्म याच्या आधारावर निर्णय करत नाही. आणि म्हणून मी तर सांगितलं की जो करेगी जात की बात उसको कस के पडेगी लात. कारण माझा अनुभव असा आहे की आपल्याला जातीपातीच्या नाही आपल्या विकासाच्या राजकारणाची गरज आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याची गरज आहे. मी आता महादेवराव जानकर साहेबांना विनंती करीन की मी जलसंवर्धनावर पाण्यावर काम करतो. मला 9 विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट नाही डिलिट्स मिळाल्या. आणि त्यातल्या 4 या ॲग्रिकल्चर सायन्सवर मिळालेल्या आहे. महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ आणि देशातल्या अजून अशा 5 युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या. बुलढाणा ते अजिंठा या भागामध्ये 15,000 धनगर दरवर्षी गाव सोडून पाण्याविना गाव सोडून चालत जायचे. मी यावेळी या रस्त्यावर सगळ्या नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, तलावाचं डिसेंटिंग केलं. आणि माझे जानकर साहेबांना विनंती आहे की एकदा जाऊन या, बघून या. ते ग्रास रूटवर जे प्रत्यक्ष काम आहे ते करण्याकरता तुम्ही प्राधान्य द्या. आणि आता त्या भागातले 15,000 धनगर समाजाचे लोक आहेत, ते आता मायग्रेट होत नाही, कुठे जात नाही, आपल्या गावात राहतात. त्यांच्या जनावरांना पाणी मिळतं आणि पाणी मुबलक झालं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 19% जे सिंचन होतं ते 47% झालं. मी 1000 अमृत सरोवर बांधली, पंजाबराव कृषी विद्यापीठात बांधली, परभणी विद्यापीठात आता बांधली. त्यांनी पण मला डिलीट दिली आहे, मला घ्यायला जायचं आहे. याचं कारण पाणी. आणि त्याच्या आधारावर मी स्वतः माझ्या शेतीत प्रयोग केला. माझ्याकडे 60 एकर शेती आहे. शेतीमध्ये 1 तास फक्त वीज येते आमच्या गावात. धन्यवाद महाराष्ट्र सरकारचे. त्याच्यामुळे आम्ही आपल्या गावातली नदी आणि नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं. आणि नंतर पावसाळ्यामध्ये पाणी साठवलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे आता 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत, 3 विहिरी आहे. 8 तास पाणी पुरतं. 60 एकर जमीन पूर्ण इरिगेटेड आहे. आणि माझ्याकडे, तुमच्याकडे आश्चर्य नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात, मी 3 साखर कारखाने चालवतो. आमच्याकडे 22 साखर कारखाने जेवढे होते त्यांनी दिवाळं पिटलं. मी फक्त एकटाच चालवणारा. काहीतरी दुर्बुद्धी केली मी, त्यामुळे चालवतो. आणि तुम्हाला आश्चर्य, माझ्याकडे यावेळी एकरी 88 टन ऊस झाला आणि 11 क्विंटल सोयाबीन एकरी झाला. तर माझ्याकडे माझ्या बायकोला यावेळी अवॉर्ड मिळाला पाण्यामुळे. आज जे काही, जसं बघा राजस्थानमध्ये उंट नावाचा प्राणी आहे. मी राजस्थानमध्ये खूप फिरलो वाळवंटामध्ये. आणि ज्यावेळी पाणी मिळत नाही त्यावेळी त्याचा पोट कापून त्यातून एक पिशवी काढून त्यातलं पाणी लोक पितात. एवढी पाण्याची त्या ठिकाणी तुमच्याकडे तर कमीच आहे पाणी, पण तुमच्यापेक्षा 3 पटीने वाईट हालत राजस्थानमधल्या वाळवंटात आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना मी त्या भागात पण पाणी पोहोचवलं. राजस्थानच्या 11 जिल्ह्यात पाणी नेलं. आणि मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, याचे पैसे आपण सगळे जमा करतो, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो. आणि रिटायर्ड झाल्यानंतर मग आपण आपल्या पैशावरचं व्याज खातो. तेव्हा आता आपण पाणी पण जमिनीच्या आतमध्ये डिपॉझिट करायला जर शिकलो तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवली पाहिजे. आज जलसंवर्धन असेल, सिंचन प्रकल्प असतील, महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी कृष्णा खोरे सिंचन कॉर्पोरेशन तयार केली होती. ती मी तयार केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तयार केलं, MSRDC. त्याचा मी संस्थापक अध्यक्ष होतो. माझ्याजवळ पैसे नव्हते, 5 कोटी रुपये होते. आणि त्यावेळी पैसे नसतानाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबईमधले 55 उड्डाणपूल आणि समुद्रातला वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट बांधून पूर्ण केला. आता तर पैशाची कमी नाही आहे. मी पहिल्या 10 वर्षात 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. हे जेवढे पत्रकार आहेत त्यांना मी नेहमी नम्रतापूर्वक विनंती करतो की मी जे बोलतो ते मी करतो, जे करतो तेच मी बोलतो. आणि मी बोललेलं एखादं काम नसेल झालं तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका. मी डंके की चोट पर मैं बताता हूं, जो करता हूं वही बोलता हूं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे इकडे अमेरिकन संस्कृती आहे. कोण कोणाशी केव्हा लग्न करतं आणि कोणाशी डायव्हर्स घेते कधी लक्षातच नाही. कोणत्या पार्टीत येते, कुठून येते, कुठून निघते, कुठून घुसते हे परमेश्वरालाच माहीत आहे. मी होतो त्यावेळेच्या परिस्थितीबद्दल बोलतोय, आताच्या नाही. पण एक गोष्ट खरी आहे की 1947 सालापासून तर आजपर्यंत या 75 वर्षामध्ये आपल्याला पाणी का मिळालं नाही? आपल्या गावात जायला रस्ता का नाही आहे? आपल्या गावामध्ये चांगली शाळा का नाही आहे? आपली लोकसंख्या 30% गाव सोडून शहराकडे मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोरला का गेली आहे? शेतकऱ्याच्या मालाला किंमत का नाही आहे? याचा कुठेतरी तुम्ही विचार करा. रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज अँड बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप ही आपली समस्या आहे. या देशात पैशाची कमी नाही आहे. कमीत कमी माझ्यासारख्या माणसाकडे पाहून तुम्ही विश्वास ठेवा, मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. तुमच्या मतदारसंघात 20,000 कोटी रुपयाची कामं केली. 20,000 कोटी. निंबाळकर साहेब नेहमी माझ्याकडे यायचे. 2 कामं आत्ता मी इतक्यातच केली, ती मंजूर केली. आणि 1200 कोटी रुपये मी तुम्हाला आता कामं मंजूर करून टेंडर निघाला आहे. फलटण ते दहिवाडी 40 किलोमीटर 534 कोटी रुपये.
दहीवाडी ते विटा 53 किलोमीटर 632 कोटी रुपये तुमच्याच भागातला आहे ना? हे आले होते तुम्ही. दोन्ही कामं मंजूर केली आणि इलेक्शन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होईल असा मी तुम्हाला विश्वास आहे. मला रस्त्यावर बोलण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघता. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर स्वातंत्र्यानंतर तुमची जी हालत झाली आहे, आपली जी गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी, याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आहे 47 सालापासून जी धोरणं राबवल्या गेली, ज्या नीती पॉलिसी स्वीकारल्या गेल्या, त्याचा हा परिणाम आहे. सिंचनाला प्राधान्य नाही मिळालं. तुम्हाला आठवण असेल, कदाचित नसेल, कारण आम्ही प्रचार करण्यात कमी पडतो. मी महाराष्ट्रात मंत्री होतो. आमचं सरकार गेलं, अटल बिहारी वाजपेयी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री होते. त्यावेळी सुंदरलाल पटवा ग्रामीण विकास मंत्री होते. त्यावेळी सुंदरलाल पटवांनी अटल बिहारीजींना सांगितलं आणि अटलजींनी मला दिल्लीत भेटायला बोलावलं. मला आजही तो दिवस आठवतो की अटलजींना मराठी येत होतं. मला गेल्यावर त्यांनी म्हणाला, नितीनजी तुम्ही कसे काय आहात असं मला विचारलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी तुला एक काम देणार आहे. मला पटवाजींनी सांगितलं आहे, तू आता शहरात पुष्कळ काम केलं, आता हिंदुस्थानमध्ये 6.5 लाख खेडी आहेत, गावं आहेत. या गावाला जोडण्याकरता तू योजना तयार कर. आणि त्यावेळी मी स्वतः रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे चेअरमन, या सगळ्यांना घेऊन 3 ते 4 महिने काम केलं आणि एक योजना तयार केली. ती अटल बिहारी वाजपेयींना दिली आणि ज्यावेळी त्याच्यावरचं हेडिंग टाकलं होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि आजही भारत सरकारची फ्लॅगशिप योजना आहे. पण अटल बिहारींच्या आधी 60 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले. मग पंजा आला, डाव्या हाताचा का उजव्या हाताचा न पाहता ठप्पे मारले. मग कधी चड्डी काँग्रेस झाली, रेड्डी काँग्रेस झाली, समाजवादी काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाला. किती काँग्रेस झाला मला माहिती नाही, गोरे साहेबांना जास्त माहीत असेल, कारण सगळ्या इकडेच झाल्या. पण एक हुशार होते, पण सगळे. ती बैलाची जोडी आहे ना आपली, ती मोठी हुशार आहे. तिला हिरवं दिसलं का जाऊन धसते तिकडे. ह्या बाबतीत मोठं हुशार होते. कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला BEd कॉलेज, कोणाला DEd कॉलेज, कोणाला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेसवाल्याची रोजगार हमी. तुमच्याकडे असलेलं दुकान आहे. आणि यातून नंतर पुन्हा इलेक्शनची वेळ आली की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे काय महाराष्ट्र, तुम्ही ठप्पे मारत गेले. अटल बिहारी वाजपेयी 3-4 वर्ष त्यांनी राज्य केलं. मोदीजींनी 10 वर्षात राज्य केलं. आम्ही 10 वर्षात जेवढी कामं केली ते काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात नाही केली, एवढी कामं 10 वर्षात केली. मला सांगा बरं, आज आम्ही एवढे रस्ते, टनेल, रोड बांधली, ही का बांधू शकलो? याचं श्रेय मला आहे? बिलकुल नाही. निंबाळकर साहेबांना नाही. मग याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही बदल केला नसता आणि तुम्ही आमच्यावर विश्वास व्यक्त केला नसता तर कदाचित हे काम करण्याची संधीच आम्हाला मिळाली नसती. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक कोणा नेत्याच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक तुमच्या जीवनाचा, भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. विचार करून मत द्या की तुमचं जीवन कोण बदलवू शकतं. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम कोण देऊ शकतं. तुम्हाला 24 तास वीज कोण देऊ शकतं. तुमची पाण्याची समस्या कोण सोडवू शकतं. मला आठवतं
विशेष रूपाने आपण जर असा विचार केला तर तुमचं भविष्य चांगलं राहणार आहे. तुमच्या धर्मपुरी लोणंद पालखी मार्गामध्ये कोरेगाव, नांदल कारंडे बस्ती, नंतर 4 बरड, 5 जावळी नेलदरा, 6 जावळी रावदरा, इथे आम्ही फुकटामध्ये नदी नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं आणि 3 लाख क्युबिक मीटर मटेरियल काढलं, ते रस्त्यात वापरलं आणि फुकटात जलसंवर्धन त्या ठिकाणी करून दिलं. सोलापूर मंगळवेढा NHच्या कामात सांगोला तालुक्यात 10 ठिकाणी तलावांचं खोलीकरण करून 7 लाख क्युबिक मीटर मटेरियल काढलं. चिंचोली तलाव, वसूर, सांगोला 3 ठिकाणी, वाटंबरे, अकातपूर, बर्लेवाडी, चांदोलेवाडी, तांडे, पुजारी, कमलापूर, अकोला, पाझर तलाव, आणि त्या ठिकाणी पाण्याचा साठा तेवढा वाढला. जर आपल्या सगळ्यांमध्ये हे जे जलसंवर्धनाचं काम आहे, ही नीती कोणी आणली? ही आणली आमच्या सरकारने. आज मला आनंद आहे आपल्याला सांगताना की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता मी तर काम केलं पण क्रेडिट भलतेच लोक घेतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजना, दोन्ही योजना मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवर तयार केल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तुमच्या भागातले 7 प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी प्रकल्प 2 प्रकल्प, सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना ताकारी म्हैसाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा, सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी, मोरणा, अशा एकूण 5 प्रकल्पाकरता ज्यांची कामं 50% जास्त झाली, जे अनेक वर्षापासून बंद होती, त्याकरता मी 5,618 कोटी रुपये दिले आणि 77,243 हेक्टर नवीन सिंचाईची व्यवस्था केली. बळीराजा जलसंजीवनी योजनेतून टेंबू उपसा सिंचन योजना व सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश करून मी माझ्या काळामध्ये 1,358 कोटी रुपये निधी दिला आणि 1,15,998 हेक्टर जलसिंचनाची सुविधा करून दिली. पश्चिम महाराष्ट्रामधले 9 प्रकल्प जवळपास 6,956 कोटी इतका निधी देऊन 2,04,241 हेक्टर, जवळपास 2 लाख हेक्टर म्हणजे 5 लाख एकर सिंचन या ठिकाणी झालं. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा कोयना, ताकारी, म्हैसाळ, टेंबू उपसा सिंचन योजना, या योजनेसाठी 3,600 कोटी रुपयाचा निधी देऊन 1,60,1.60 लाख हेक्टर सिंचन निर्मिती करून जवळपास 400 गावांना सिंचनाचा लाभ झाला. कृष्णा कोयना, ताकारी, म्हैसाळ योजनेवरील 2,430 कोटी व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी 1,200 कोटी रुपये इतका निधी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून त्यावेळी उपलब्ध करून दिला. मानखटाव परिसरामध्ये मला माहिती आहे की विस्तारित टेंबू उपसा सिंचन प्रकल्प मानखटाव वाटपाडी, कृष्णा नदीवरील कठापूर तहसील कोरेगाव येथील बॅरेज, तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्प आणि उरमोडी पाटबंधारे प्रकल्प या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि नक्कीच याकरता पण आम्ही नक्कीच प्राधान्य देऊ. मला विश्वास आहे की पाणी जर आलं तर तुमचा विकास झाला म्हणून समजा, पाणी आलं की विकास झाला म्हणून समजा. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते, फार मोठे विचारक होते. त्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आपला साखरेचा भाव हिंदुस्थानात ठरत नाही, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आपलं जेवढं उत्पन्न साखरेचं आहे त्याच्या 3 पट उत्पन्न ब्राझीलचं आहे. सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, पामोलिन तेलाचा भाव मलेशिया ठरवतं. पण आज परिस्थिती अशी आहे की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतं, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होतं आणि विशेषतः आपल्या ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतो आणि आमच्याकडे मोठ्या मुश्किलीने 8 ते 10 क्विंटल होतो.
आपलं जे बीज आहे आणि आपली नर्सरी या दोन्ही बाबीमध्ये खूप मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने या संदर्भातले अनेक निर्णय घेतले. नाशिकमध्ये सह्याद्री सोसायटी आहे, फार्मर प्रोड्यूस कंपनी, त्यांनी स्पेनमधून द्राक्षाची कलमं आणली, नवीन द्राक्ष तयार केली आणि 1500 कोटी रुपयाची द्राक्ष त्यांनी निर्यात केली. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही द्रोण आणला. आता 15,000 महिला बचत गटांना द्रोण दिले आणि पहिल्यांदा आपण युरिया किंवा मिश्र खत वापरतो. 1 एकर ऊसाकरता आपण 4 पोते वापरतो, 2 पोते युरिया, 2 पोते मिश्र खत धरतो आणि फेकून देतो. 25% पिकाला जातं, 75% वेस्ट होतं. मी आमच्या भागामध्ये यावर्षी 4,500 एकर ऊसावर द्रोणनी स्प्रेइंग केलं. नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत. आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खतची वैशिष्ट्य अशी आहे की 75% पिकांना गेलं आणि फक्त 25% वेस्ट झालं. आणि 4 पोत्याच्या ठिकाणी मी फक्त 2 बॉटलमध्ये माझं काम झालं आणि माझे एकरी पैसे वाचले. आणि म्हणून ही जी टेक्नॉलॉजी आणली यामध्ये 15,000 महिला बचत गटांना आम्ही द्रोण दिलेले आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी इथेनॉल या ठिकाणी आग्रहाने आपल्या देशात आणलं. आज आपण ग्लोबल G20 मध्ये बायोफ्युएल करता अलायन्स केली. मी 2004 पासून इथेनॉल बोलतोय. खरं म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये पवार साहेब कृषी मंत्री होते, प्रफुल्ल पटेल हेवी इंडस्ट्रीचे मंत्री होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब इथेनॉल आलं पाहिजे. ते म्हणाले मी प्रयत्न करतो, परंतु काँग्रेस सरकारमधले अनेक मंत्री याला विरोध करतात. पण ज्यावेळी नरेंद्र मोदींचं सरकार आलं आम्ही इथेनॉलची पॉलिसी तयार केली. आज BAB मोलायसेस, सी मोलायसेस पासून इथेनॉल तयार होतं, शुगर केन ज्यूस पासून इथेनॉल तयार होतं, बांबू पासून इथेनॉल तयार होतं, बायोमास पासून इथेनॉल तयार होतं, पराठ्या, तुराट्या, ज्वारीची फळं, तणस, एवढंच नाही तर मक्यापासून इथेनॉल तयार होतं, राईस, ब्रोकन राईस पासून इथेनॉल तयार होतं. आपल्या देशामध्ये कॉर्न सरप्लस, मका सरप्लस आहे, गहू सरप्लस, साखर सरप्लस, तांदूळ सरप्लस. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. आणि मला सांगताना आनंद होतो आहे, मी हवेतलं नाही बोलत आहे. माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला इनोवा गाडी आहे, टोयोटाची, फ्लेक्स इंजिन आहे. त्यात 60% इथेनॉल टाकलं तर ती 40% इथेनॉलवर आणि 60% वीज तयार करते. त्या गाडीचं पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेज काढलं तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो. मी या ठिकाणी मला सांगताना आनंद होतो आहे की आता इंडियन ऑइलने निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशामध्ये ते 300 इथेनॉलचे पंप सुरू करत आहेत. मीच त्यांच्याकडे मागणी केली होती. माझी गोरे साहेबांना विनंती आहे, 5 कारखाने आहे, इथेनॉलचे पंप टाका. आता बजाज, TVS, हिरो, होंडा यांच्या मोटरसायकल, स्कूटर, 3 व्हीलर सगळ्या फ्लेक्स इंजिनमध्ये आल्या आहे. 8 दिवसापूर्वी राजीव बजाज माझ्याकडे आले होते, बजाज स्कूटर. ते म्हणे मी CNG वर स्कूटर तयार केली आहे आणि तुम्ही जेव्हा माझी स्कूटर लॉन्च करता तेव्हा वेटिंग लिस्ट होते. त्यांनी फ्लेक्स इंजिनवर इथेनॉलवरची स्कूटर आणि मोटरसायकल तयार केली, ऑटो रिक्षा तयार केलेली आहे. आता सुझुकी पण आपल्या गाड्या आणणार आहे इथेनॉलवर. आणि जर इथेनॉल विकल्या गेलं तर साखर कारखाने आपले पैसे 24 तासाच्या आत देतील, ऊसाचे भाव वाढतील, शेतकरी समृद्ध संपन्न होईल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल. आणि केवळ स्मार्ट विलेज नाही, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज होईल. पण हे जर करायचं असेल तर धोरणं बदलावी लागते. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगतो की आता भविष्य हायड्रोजन हे फ्युचरचं फ्युएल आहे. पेट्रोलियम पासून जो हायड्रोजन तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन आहे. जो हायड्रोजन कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन आहे. आणि जो बायोमास पासून, ऊसाच्या चिपाडापासून, ज्वारीच्या फणापासून, तणसापासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन आहे.
महानगरपालिका नगरपालिकेचा कचरा सॅग्रिगेट करून त्यातून ऑर्गॅनिक वेस्ट बाहेर काढून ती बायोडायजेस्टरमध्ये टाकली तर ग्रीन हायड्रोजन तयार होणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनवरची गाडी आहे. दिल्लीत या आणि त्या गाडीत तुम्ही बसाल तर मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे. आणि म्हणून या देशातला जो आपला शेतकरी आहे हा केवळ अन्नदाता नाही आहे, हा शेतकरी ऊर्जादाता आहे, हा शेतकरी इंधनदाता आहे आणि हा शेतकरी आता हवाई इंधनदाता होणार आहे. झालाय. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणलं आणि त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल पासून तयार झालेलं बायो एव्हिएशन फ्युएल होतं. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला दिल्लीला हेलिकॉप्टर आणि फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो फ्युएलवर चालत पूर्ण त्यांनी प्रदर्शन केलं. टाटांनी एअर एशियाचं विमान पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर आणलं. ही पानिपतमध्ये आम्ही प्रोजेक्ट टाकलेला इंडियन ऑइलने 1 लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉ पासून आणि आता डांबर पण शेतकरी तयार करून आला. तिथे 150 टन बायो बिटुमिन दर दिवशी तयार होतं आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे, विमानं चालणार आहे. हे सगळ्या पॉलिसी जर इम्प्लिमेंट करायच्या असतील तर चांगलं सरकार असलं पाहिजे. नाही तर आहेच इधर गधे उधर गधे सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे 54 प्राश. तुम्ही जर चुकला तर गडबड होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. भारताला आत्मनिर्भर भारत बनवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. 16 लाख कोटी रुपयाचा फॉसिल फ्युएलचा इम्पोर्ट कमी करून त्यातले 10 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात गेले पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. हे जर करायचं असेल तर मोदीजीच्या नेतृत्वाखाली NDAचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणा. हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो. बरंच काही बोलायचं आहे पण वेळ कमी आहे. 5 वाजले. मला 5च्या आत इथून उडलं पाहिजे आणि पुन्हा तिसरी सभा आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आम्हाला भारताला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून भारताला विश्वगुरू बनवायचा आहे आणि भारताला सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली बनवायचा आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनातला हिंदुस्थान तयार करायचा. हा खोटा प्रचार करतात की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान बदलूच शकत नाही. सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स घटनेचे मूलभूत तत्व कधीच बदलू शकत नाही आणि कोणीही बदलू शकत नाही. फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, लोकतंत्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, धर्मनिरपेक्षता, ही जी मूलभूत तत्व आहे ही कोणीही कधीही कोणी नेता आणि पार्टी आणि पार्लमेंट देखील बदलवू शकत नाही. पण घटनेचा दुसरा पार्ट आहे, त्यात जी कलम आहे त्यामध्ये जे लोक तुमच्या समोर येतात त्या काँग्रेस पार्टीने 80 वेळा बाबासाहेबांची घटना तोडली आहे. 80 वेळा. आणि यावेळी जेव्हा इमर्जन्सी आली तेव्हा ते इंदिरा गांधींनी पूर्ण घटना तोड मरून टाकली होती. आणि हा अपप्रचार करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कुठल्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता हा दुष्काळी भाग आहे. इथला शेतकरी चिंतित आहे. मला आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातली अपेक्षा काय आम्हाला माहिती आहे. पुण्यापासून बंगलोरपर्यंत एक्सप्रेस हायवे बांधायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि ज्यावेळेची अलाइनमेंट तयार केली तेव्हा मी सांगितलं सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून हायवे न्या.
म्हणजे या भागात उद्योग येतील, या भागात व्यापार वाढेल, या भागातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. जसं कोल्हापूर, सांगली, सातारा हा जो कोल्हापूर पुणे नॅशनल हायवे आहे त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला त्याच्यापेक्षाही जास्त विकास हा तुमच्या भागात झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे करण्याकरता तुमचे आशीर्वाद निंबाळकरांच्या मागे आपण सगळ्यांनी जर दिले तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपण त्यांना त्यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAचं शासन दिल्लीमध्ये आणा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्कार. धन्यवाद. करमाळ्याचा अग्रवाल परिवाराच्या वतीनं गडकरी साहेब आपला सन्मान होतोय. मी विनंती करणार आहे अग्रवाल परिवाराला, सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी करमाळ्याहून आलेला अग्रवाल परिवाराच्या वतीनं साहेब आपला सन्मान होतोय. मी विनंती करणार आहे, सोलापूर जिल्ह्यातनं ही मुलं आलेत आपला सन्मान करण्यासाठी. आपलं सुंदर स्केच त्यांनी काढलंय. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. करमाळ्याचा अग्रवाल परिवार. आजा आजा जिंदे शामी आने के तले है, आजा जरी वाले नीले आजमा